आदिवासी अस्मितेचा जल्लोष, नवापुरात 9 ऑगस्टला सांस्कृतिक महाकुंभ। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे पारंपरिक वेशभूषा, ढोलवादन व झिबली नृत्य स्पर्धांचे आयोजन। विजेत्यांसाठी रोख बक्षिसे, सहभागींसाठी मानधन। जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट 2026 रोजी नवापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। आदिवासी समाजाच्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यासाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा, मिरवणूक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, तालुका अध्यक्ष दिलीप आरजू गावित आणि युवा उद्योजक धनंजय गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी पुतळा परिसरातून होणार असून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी भव्य मिरवणूक काढण्यात येईल। त्यानंतर लाईट बाजार ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर पारंपरिक आदिवासी वेशभूषा स्पर्धा आणि ढोल वादनाचे सादरीकरण होणार आहे। कार्यक्रमाची सांगता मार्केट कमिटी आवारात पारितोषिक वितरण समारंभाने होईल। युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या पुढाकारातून आयोजित वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 5,000, द्वितीय 3,000 आणि तृतीय 2,000 अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत। तसेच आदिवासी पारंपरिक वेशभूषा आणि ढोल वादन सादर करणाऱ्या प्रत्येक पथकाला ₹2,000 मानधन व ₹500 रिक्षा भाडे दिले जाणार आहे। याशिवाय आदिवासी झिबली नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांना ₹1,500 मानधन देण्यात येणार असून सहभागींचा पेहराव पूर्णतः आदिवासी पारंपरिक वेशभूषेतील असणे बंधनकारक करण्यात आलाय। तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पुरुषांनी कोणत्याही प्रकारचे मद्यपान करून सहभागी होता कामा नये अशी स्पष्ट सूचना आयोजकांनी दिली आहे। भरतभाऊ गावित यांनी सांगितले की आदिवासी समाजाची ओळख, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून नवापूर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव, युवक युवती, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभागी होऊन जागतिक आदिवासी दिनाचा हा सांस्कृतिक सोहळा यशस्वी करावा। पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, तालुका अध्यक्ष दिलीप आरजू गावित आणि युवा उद्योजक धनंजय गावित, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते। सगळ्यांना जय आदिवासी, जय राष्ट्रवादी। जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट या दिवशी आपण सर्वजण 9 ऑगस्टला एकत्रित सालाबादाप्रमाणे येत असतो आणि यावर्षीसुद्धा आम्ही राष्ट्रवादी पक्षातर्फे हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमचे तालुका अध्यक्ष माननीय दिलीप सर यांनी आपल्याला सर्व कल्पना दिलेली आहे, रूपरेषा सांगितली आहे। त्याच्यामध्ये जे जे स्पर्धक याच्यामध्ये उपस्थित होतील, मग तो महिलांचा ग्रुप वेगळा असेल, पुरुषांचा ग्रुप वेगळा असेल। महिलांच्या ग्रुपने त्यांच्या पद्धतीने नाचायचं आहे, पुरुषांनी त्यांच्या पद्धतीने नाचायचं आहे आणि हे आपण गांधी पुतळ्याच्या इथं एक त्या ठिकाणी राऊंड घेणार आहोत। दुसरा राऊंड आपण लाईट बाजाराच्या इथं आपण घेणार आहोत। तिसरा राऊंड आपण हा आंबेडकर पुतळ्याच्या इथं घेणार आहोत आणि चौथा राऊंड आपण हा स्टेट बँकेच्या इथं घेणार आहोत आणि तिथनं आपली जी रॅली आहे ती मार्केट कमिटीच्या इथं येईल आणि त्या ठिकाणी त्या रॅलीची सांगता होईल आणि त्या ठिकाणी सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यासाठी कोणीही कुठलाही मोबदला न घेता त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सेवेसाठी यायचं आहे। आणि राष्ट्रवादी पक्षाकडनं आम्ही सगळ्यांना विनंती करतो आहे की आपण आवर्जून या कार्यक्रमाला यावं आणि या कार्यक्रमासाठी कोणाकडनंही कुठलीही देणगीची अपेक्षा नाही, कोणीही कुठेही आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे निधी संकलन होणार नाही। ही आमची एक राष्ट्रवादी पक्षातर्फे आदिवासी समाजासाठी ही एक सेवा आहे, कारण आज आम्ही समाजामुळेच घडलो आहे आणि समाजाचा कार्यक्रम आहे, म्हणून समाजाच्या सेवेसाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत। आपण या उत्सव समितीमध्ये आपण यावं आणि या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी हिरिरीने भाग घ्यावा अशी मी आपणास सगळ्यांना आग्रहाची नम्र विनंती करतो। धन्यवाद। जय। सर्व पत्रकार बंधूंचं आजच्या या
पत्रकार परिषदेमध्ये स्वर्गीय दादासाहेब माणिकरावजी गावित यांच्या कार्यालयात हार्दिक स्वागत करतो। विशेष म्हणजे या ठिकाणी आदिवासी दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपल्याला या तालुक्यामध्ये साजरा करायचा आहे। त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हे कार्यक्रम 9 तारखेला करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी आणि मुद्दाम म्हणून या आदिवासी संस्कृतीचे दर्शन 9 तारखेला आम्ही या ठिकाणी साजरे करणार आहोत किंवा दाखवणार आहोत। आदिवासी रूढी परंपरा काय असते, कशा पद्धतीने साजरी होत असते आणि त्याचं दर्शनच नव्हे तर तो जो पेहराव किंवा इतर जो कार्यक्रम आहे ते बघून कोणी सर्व प्रभावित होतील आणि त्याप्रमाणे पुढचा जो वारसा चालत आलेला आहे तो सर्व चालवतील अशा पद्धतीसाठी या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मुख्य कार्यक्रम जो आहे तो महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी जे आदिवासी क्रांतिकारी नेते होऊन गेलेले आहेत त्यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून त्या ठिकाणी देवमोगरा मातेचं आद्य दैवत देवमोगरा मातेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक मान्य भरतभाऊ हे प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांचं मार्गदर्शन प्रमुख म्हणून त्या ठिकाणी लाभणार आहे। तर मी आदिवासी समाजच नव्हे तर पूर्ण नवापूर तालुक्यातील सर्व समाजाला जेवढे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, धार्मिक कार्यकर्ते असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असतील या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करेल की आपण 9 ऑगस्टला जरूर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा। हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मेन रोड धरून आपण नेहमीप्रमाणे रूटिंगने जातो, मेन रोडने लाईट बाजार, मस्जिद मार्गे आणि आंबेडकर पुतळा आणि त्याच्यानंतर मार्केट कमिटीचे आमच्या त्या ठिकाणी सांगता होणार आहे। तर याच्यामध्ये प्रमुख जे आहे ते धनंजय दादा युवा मित्रमंडळतर्फे आदिवासी संस्कृती आणि परंपरा याच्यावर काही त्यांनी नियोजन केलेलं आहे की आदिवासी पेहराव स्त्री आणि पुरुष दोघं यांच्यासाठी पेहराव जो करून येईल किमान त्या ग्रुपमध्ये 15 जणांचा स्त्री पुरुष, त्याच्यामध्ये स्त्रिया 15 किंवा पुरुष 15 किंवा स्त्री पुरुष 15 त्यांना जसा योग्य वाटेल त्याप्रमाणे त्यांनी पेहराव करून यायचं आहे। त्याचं बक्षीस मान्य धनंजय दादा युवा ग्रुप त्या ठिकाणी देणार आहे। त्याचं पहिलं बक्षीस आहे ते 5,000, दुसरं बक्षीस आहे 3,000 आणि तिसरं बक्षीस आहे 2,000। याला ग्रुपला किती ग्रुप येतील ही मर्यादा नाही। त्या रॅलीमध्ये किंवा त्या सांस्कृतिक प्रोग्राममध्ये 9 ऑगस्टला सर्वच्या सर्व रॅलीमध्ये ड्रेस करून आले तरी कोणाला अडचण नाही। पण मेन जे आहे त्या ठिकाणी परीक्षक राहणार आहे, ते परीक्षक त्या ठिकाणी परीक्षण करतील आणि ते जे मार्क्स ज्यांना पडतील मग त्याच्याप्रमाणे मार्क्स पडल्यानंतर त्याचा पेहराव असेल किंवा त्यांचं आदिवासी रूढी परंपरेचं बायांचं सामान असेल, पुरुषांचं फेटा असतील, XYZ जे का आपण आदिवासी परंपरेमध्ये पेरतो ते त्या ठिकाणी राहणार आहे। तर मला सर्व तालुक्यातील लोकांना, स्त्री पुरुष तरुण मित्रांना सर्वांना विनंती आहे की आपण त्या दिवशी हा पेहराव करून या आणि बक्षिसाचं निमित्त नव्हे तर संस्कृतीचं निमित्त म्हणून त्या ठिकाणी यावं आणि खरोखर प्रत्येक समाजाला एक आदर्श वाटेल असा आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी सादर करावा। त्याच्यानंतर सर्व समाजातील मी मागे सांगितल्याप्रमाणे धार्मिक क्षेत्रामध्ये मग ख्रिश्चन समाज किंवा हिंदू सण साजरे करणारे महाराज लोक असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी यायचं आहे। पण आव्हान सर्वांना आहे की आपण 9 ऑगस्टला हा आदिवासी दिन, जागतिक दिन हा कसा साजरा होत असतो याचं दर्शन नवापूर तालुका खरोखर त्या दिवशी दाखवणार आहे। तर आपण सर्वांनी उपस्थित राहावे असं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आवाहन करीत आहे। आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये एन स्टार बंधारपाडा ही बँड पार्टी पण आहे आणि जीवनधारा DJ साऊंड धुडीपाडा आंबाफळे यांचंही या ठिकाणी दर्शन घडणार आहे। तेव्हा मी सर्वांना विनंती करेल, तरुणांना विनंती करेल की मोठ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी यावं आणि संस्कृतीचं दर्शन करावं। धन्यवाद।